51 तोळ सोनं, करोडोंचा हुंडा आणि तरीही एका 23 वर्षांच्या मुलीचा मृतदेह घरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडतो। ही आत्महत्या आहे की हत्या? महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या प्रकरणामागचं सत्य आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी तुम्ही पाहताय चेहरा महाराष्ट्राचा। आज आपण बोलणार आहोत पुण्यातील बावधनमध्ये घडलेल्या वैष्णवी कसपटे आत्महत्या प्रकरणावर। ही केवळ आत्महत्या नाही, ही आहे आपल्या समाजातील लबाड प्रतिष्ठेच्या मुखवट्यामागे लपलेल्या ख्या चेहऱ्यांची कहाणी। वैष्णवी कसपटे वय 23 पुण्याच्या बावधन परिसरात राहत होती। तिचं लव्ह मॅरेज झालं होतं शशांक हगवणे या अजित पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या मुलासोबत। दोघांचं लग्न 2023 मध्ये थाटामाटात पार पडलं, पण थाटामाटाच्या आड लपलेलं होतं लोभीपणाचं विद्रूप रूप। लग्नात कसपटे कुटुंबाने 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी, लाखो रुपयांची खरेदी केली, पण तरीही सासरकडील मंडळी समाधानी नव्हते। लग्नाच्या दुसऱ्याच दिवशीपासून वैष्णवीवर टोमणे, उपरोध, छळ सुरू झाला। कधी माहेरचं नाव काढून, कधी तिच्या दिसण्यावरून, कधी स्वयंपाकावरून। शारीरिक आणि मानसिक त्रासाचा सपाटा सुरू झाला। 27 नोव्हेंबर 2023 वैष्णवीन आत्महत्येचा प्रयत्न केला। तिनं विष प्राशन केलं होतं, पण त्यावेळी ती वाचली आणि पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न केला, पण तिचा छळ थांबला नाही। सासू, नंद, पती सारखं टोचून बोलणं, हिणवणं, मारहाण करणं सुरू होतं। इतकंच नाही तर काही महिन्यांपूर्वी वैष्णवीला मारहाण करून तिच्या माहेरी पाठवलं गेलं। 16 मे 2024 सकाळी घरात दरवाजा बंद। शशांकने दरवाजा ठोठावला, आतून काही आवाज नाही। शेवटी दरवाजा फोडण्यात आला आणि बेडरूममध्ये गळफास घेतलेली वैष्णवी सापडली। रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। धक्का म्हणजे तिच्या शरीरावर मारहाणीचे ठसे होते, म्हणजे आत्महत्येआधी तिला मारहाण झाली होती। वैष्णवीच्या वडिलांनी आनंद कसपटे यांनी तक्रार दिली की हगवणे कुटुंबाने 2 कोटींची मागणी केली होती। शशांक वारंवार वैष्णवीकडे तगादा लावत होता, जमीन खरेदीसाठी पैसे मागत होता। या प्रकरणात पोलिसांनी शशांक हगवणे, सासू लता, नंद प्रेमा, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांच्या विरुद्ध फेर दाखल केला। सध्या शशांक, सासू आणि नंद यांना अटक झाली आहे। तपास सुरू आहे। इतक्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित घरातही मुलींचा छळ होतो, हुंड्यासाठी जीव घेतले जातात। मग गरिबांचं काय? लव्ह मॅरेज असो की अरेंज, हुंडा दिला की नाही, मुलगी शिकलेली असो की नसो, छळ थांबत नाही। एक मुलगी जी प्रेमात पडते, विश्वास टाकते, संसाराचं स्वप्न पाहते आणि शेवटी त्या विश्वासाचं मोल असतं गळफास। संकटात असताना कोणतीही मुलगी आत्महत्या करत नाही, ती 1-2दा मदतीची हाक मारते, पण जेव्हा ती हाक ऐकली जात नाही तेव्हा ती शेवटचं पाऊल उचलते। हा केवळ गुन्हा नाही, ही आहे आपल्या समाजाच्या मानसिकतेची पोलखोल। हुंडा द्यायचा नाही असं म्हणणारे वडील लाखो खर्च करतात, तरीही मुलीचं आयुष्य वाचत नाही। हे प्रकरण न्यायालयात आहे, पण खरं न्याय केव्हा मिळेल? समाज कधी बदलेल? मित्रांनो, वैष्णवीसारख्या मुलींचा आवाज आपण व्हायला हवं। या व्हिडिओला शेअर करा, आपल्या मतांमध्ये बोला आणि कोणत्याही नात्यात छळ असेल तर गप्प बसू नका, आवाज उठवा, कारण उद्या ती वैष्णवी आपल्या घरातली एखादी असू शकते। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चेहरा महाराष्ट्राचाला सबस्क्राईब करा।